मुंबईतली मिठी नदी ही अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे। पावसाळ्यात मात्र याच मिठी नदीमध्ये पाणी तुंबल्यामुळे मुंबई पाण्याखाली जात असते। त्यातच मिठी नदीच्या आजूबाजूला झालेल्या अतिक्रमणांचा मुद्दा हा तर तापलेलाच आहे आणि म्हणूनच या मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाचं काम पालिकेने हाती घेतलं। मात्र या कामामध्ये कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांनी महाघोटाळा केल्याचंही उघड झालंय। तसा गुन्हा सुद्धा दाखल झालाय आणि तपासही सुरू आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ मांडत कोट्यवधी लाटणाऱ्यांना धडा शिकवला जाणार का, हा खरा प्रश्न आहे। मिठी नदीच्या कामात मोठा घोटाळा। मुंबईच्या नालेसफाईतही कोट्यवधी लाटले। गुन्हा दाखल, घोटाळेबाजांना अद्दल कधी। गेल्या काही वर्षात मुंबईतील मिठी नदीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। मिठी नदीच्या बाजूला झालेलं अतिक्रमण तसंच मिठी नदीत साचलेला गाळ यावरून नेहमीच टीका होत असते। म्हणूनच मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाचं काम हाती घेतलं गेलं। मात्र या पुनरुज्जीवनाच्या कामात 65.54 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालंय। आर्थिक गुन्हे विभागानं या प्रकरणी आता गुन्हा दाखल केलाय। मिठी नदीच्या कामासाठी बीएमसीनं 9 कंपन्यांशी करार केला। काही करारांवर संबंधित कंत्राटदारांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आढळल्या। काही एमओयू वरती स्वाक्षऱ्या नसताना अधिकृत दस्तऐवज दाखवले। क्यूट डिझाईन्स, कैलास कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शनवर आरोप आहे। यासोबतच निखिल कन्स्ट्रक्शन, जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चरनं खोटे एमओयू सादर केले। बनावट करारांच्या द्वारे महानगरपालिकेकडून निधी उचलण्यात आला। निधी सत्ताधारी पदाधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी वाटून घेतल्याचा आरोप आहे। 9 असे आम्हाला फेक एमओयू मिळालेले आहेत। जे एमओयू कॉन्ट्रॅक्टर्सनी सबमिट केल्यानंतर त्याच्यावर बिलं पास झाले आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनी आपला मोबदला घेतलेला आहे। हे 9 फेक एमओयू ज्या 5 कॉन्ट्रॅक्टर कंपनीजनी दिलेले आहेत, एक्यूट डिझाइन, कैलास कन्स्ट्रक्शन, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन, जेआरएस इन्फ्रा, हे अक्युज्ड आमच्या केसमध्ये आहेत। महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागातील वरिष्ठ अभियंते तसंच प्रशासकीय अधिकारी यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचं आढळलं। सहाय्यक अभियंता प्रशांत रामगडे, उपप्रमुख अभियंता गणेश पेंद्रेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। उपप्रमुख अभियंता ताईशेट्टेसह इतर 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आर्थिक गुन्हे शाखेने तपास हाती घेतलाय, तर सध्या या प्रकरणाचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून आणखीन काही जबाबदार व्यक्तींच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे। जवळपास 50 कोटीहून अधिकचा घोटाळा यामध्ये करण्यात असल्याचं या तपासामध्ये निष्पन्न होत आहे। मात्र आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सध्या छापेमारी सुरू असलीच तरी मात्र पुढील तपासामध्ये आणखीन काही पुरावे सापडतायत का, आणखीन काही लोकांचा यामध्ये समावेश आहे का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।